नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, उन्हाळ्यामध्ये ना झाडांचे असे हाल झालेले होते. कुंड्यामधले झाडांचे बघा असे पानं जळालेले होते. हे जे कुंड्यामध्ये झाडं आहे बघा, तर हे पण बघा कसे झालेले होते. असे वेलची झाडं आहेत हे. तर त्या वेल पण अशा सुकून गेलेल्या होत्या आणि वाळून पण गेलेल्या होत्या. कारण इथं जे आहे तर हे गॅलरीमध्ये इथं पावसाचं पाणी पण कुंड्यांना नाही लागत आहे. पण पूर्ण हे वाळून गेलं होतं आणि उन्हाळ्यामुळं काय झालं, ऊन पण खूप होतं आणि असं इकडं मोकळं वातावरण असल्यामुळे ना आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत. तर त्याच्यामुळं धूळ येते. तर त्याच्यावरती धूळ पण इतकी धूळ साचलेली होती आणि घरामध्ये पण काम चालू आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर ते काम पण आता बऱ्यापैकी म्हणजे होत आलेलं आहे. तर त्याच्यामुळं मग मी ही जी गॅलरी आहे तर म्हणलं चला आज आपण ही गॅलरी तरी साफ करून घेऊया. कारण हे झाडांचे व्यवस्थित आपण याच्यातली माती खालीवर करू आणि हे जे झाड आहे तर हे मला पूर्ण काढून टाकायचे होते आणि नवीन लावायचं होतं याच्यामध्ये. याचं जे आहे तर याची काडी जराशी खोचली तर लगेच एका महिन्यामध्ये छान असे म्हणजे छान वाढतात आणि लगेच त्याची ग्रोथ होती. आणि अशी ती वेली जी आहे ना तर अशी गॅलरीमधून अशी बाहेर सोडलं तर छान वाटतं आणि अशी एलिवेटसारखी अशी पण छोटे छोटे त्याला असे फुलं येतात. तर खूप छान वाटतं आहे. खालून पण असं एकदम व्यवस्थित असं म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आहे. तर हे वेल जे आहे तर पूर्ण वाळून गेलेली होती. तर मग मी ते उपटून घेतलं आणि माती पण अशी व्यवस्थित त्याची पूर्ण खालीवर करून आणि धूळ बघा किती साचलेली आहे. तर ती धूळ पण मला पूर्ण साफ करून घ्यायची होती, पूर्ण पुसून घ्यायचं होतं आणि पूर्ण माती ते पण होणार होती इथं. कारण गॅलरीमध्येच पूर्ण धूळ आणि माती झालेली आहे आणि म्हटलं पाऊस पडल्यानंतर आपण साफ करूया तिथलं. कारण की पाऊस पडल्यानंतर काय होतं, धूळ पण येत नाही आहे. त्याच्यामुळं मग पाऊस पडण्याचीच वाट बघत होते. आता पाऊस पण छान झालेला आहे. तर म्हणलं आता इथलची आपण सफाई करून घेऊया आणि झाडांचे ते पण चांगलं वाटत नाही, पिवळे पानं वगैरे झालेले. तर हे बघा मी कुंड्यामधलं जे आहे वर सगळं व्यवस्थित पुसून घेतली, गॅलरीची ग्रिल वगैरे. आणि तिथं ह्या ज्या कुंड्या आहेत तर ह्या कुंड्या मी अशा इथं ठेवलेल्या आहेत आणि कुंड्या पण अशा छान अशा पुसून घेतल्या मी आणि वरचं साईडनं पण पूर्ण पुसून घेतलं आणि नंतर ठेवलं. हे जे आहे बघा तर कुंडीच्या खाली ठेवायला हे ट्रे आहेत. कारण की हे पाणी पण त्याच्यामधून मग कुंडीमधून जे पाणी निघतं ते पाणी पण खाली, नाहीतर मग खाली जर निघलं पाणी तर मग खूप हे होतं त्याचं, गॅलरीमध्ये खूप पाणी ते टिपकतं, गळतं, त्याचे डाग पडतात. म्हणून अशी ट्रे आहे बघा. तर मग हे ट्रे असल्यामुळं काय होतं, याच्यामध्येच पाणी जे कुंड्यातलं एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी ह्या कुंड्यामध्ये साचलं जातं. त्याच्यामुळं जास्त पण काही खराब होत नाही. आणि ह्या ज्या कुंड्या ज्या आहे बघा तर मी ह्या मिशोवरून मागवलेल्या होत्या कुंड्या. आणि म्हणजे ह्या कुंड्या ज्या आहे ना तर ह्या मापामध्ये एकदम व्यवस्थित बसतात त्या. कारण तिथं तेवढीच जागा आहे गॅलरीमध्ये ठेवायला, मोठी कुंडी काही तिथं बसल्या जात नाही. आणि त्याच्यामुळं ह्या आकारामध्ये कुंड्या ज्या आहे ना तर ह्या बरोबर म्हणजे एकदम मापामध्ये ह्या कुंड्या बसतात तिथं. म्हणून मी ह्या अशा कुंड्या ज्या आहे तर मी ह्या कुंड्या मागवलेल्या होत्या. या 6 कुंड्या आहेत बघा. तर मी अशा मागवल्या होत्या आणि मग ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे पांढऱ्या, त्या पण मी मिशोवरूनच मागवलेल्या होत्या. पण त्याच्यामधले झाड जे आहे तर काही मध्ये छान आहे तर मग मी ते तसेच ठेवले आणि त्याच्यामधली जी माती आहे तर मग माती थोडीशी अशी हे करून घेतली, खालीवर करून घेतली. त्याच्यामुळं पण झाडं छान येतात. नाहीतरी पावसाळ्यामध्ये झाडं जे आहे तर मग, आणि इतकी माती झाली होती ना, इथंच मी कांद्याचं पण टोपलं ठेवलेलं होतं. ते पण कांदे पण असे खराब झालेले होते. ते कांदे पण मला स्वच्छ करायचे होते. मग असे स्वच्छ करून ठेवले तर मग बरेच दिवस टिकतात कांदे. तर ते कांदे पण मला स्वच्छ करायचे होते. गिरणी पण इथंच ठेवलेली आहे. तर सगळं आज मला इथलची साफसफाई करायची होती. आणि हे बाई असे जे झाडं आहेत तर हे पूर्ण असे सुकून गेले होते, वाळले होते. तर मग ते पण असे बघायला पण नाही छान वाटत आहे आणि ते परत फुटणार पण नव्हते. फुटले असते ते, पण त्याला वेळ लागला असता. म्हणून म्हटलं जाऊ दे, आपण काय करू, हे जे आहे तर पूर्ण आपण काढून टाकू. आणि असे बऱ्याच छोट्या छोट्या कुंड्यामध्ये जे आहे ना तर मी रोपं पण तयार केलेले आहे.
तर मग तेच आता नंतर याच्यामध्ये आपल्याला लावून द्यायचे. आणि आता ह्या 1-2 कुंड्यामध्ये जे आहे तर ते उपटून टाकलेली वेल आहे, तर त्याच्यात थोडी थोडी अशी कट करून परत लावून दिलं आहे मी. लगेच ते फुटतं आहे, जळत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असं फुटल्या जातं आहे. हे बघा, हे असे म्हणजे पूर्ण हे होऊन गेलेलं आहे आणि याची अशी पानं जी आहे तर अशी जळालेली आहे. पाणी पण टाकत होते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण त्याला पाणी होतं भरपूर. पण काय होतं आहे, इथं जे आहे ना तर सकाळी खूप ऊन येतं आहे आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना तर म्हणजे हे झाडाला जास्त ऊन पण नाही लागत आहे आणि त्याच्यावरती सकाळी सकाळी म्हणजे 12-1 पर्यंत छान असं कडक ऊन राहत होतं. त्याच्यामुळे किती जरी पाणी टाकलं ना, रोज जरी पाणी टाकलं तरी पण हे झाडं इथालचे असे सुकूनच जात होते. तर त्याच्यामुळं असे बरेचसे काही असे जळाले पण होते ते. त्याच्यामुळं म्हणलं आता काढून आपण नवीन असे दुसरे फ्रेश लावूया. तर हे बघा, अशी सफाई माझी चालू होती. तर आज म्हणलं चला आता आज जे आहे तर घरातले कामं वगैरे आवरले. म्हणलं आता आपले कामं आवरल्यानंतर आपण हे काम करूया. हे पण एक कामच होतं. खूप दिवसाचं हे काम करायचं होतं. अजून पण घरामध्ये खूप सफाई करायची आहे. ती पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण मी आता हे जे आहे घरामध्ये तर पूर्ण माती आणि धूळच आहे काम चालू असल्यामुळं. पण गॅलरीमध्ये इकडं काही काम नव्हतं, म्हणून म्हटलं आपण इकडून सुरुवात करूया. म्हणून आज गॅलरीपासून अशी सुरुवात केलेली आहे. तर ह्या पण कुंड्या ज्या आहे तर मी मिशोवरूनच मागवलेल्या होत्या. ह्या 3 कुंड्या आहे बघा. तर ह्या पण अशा छान आहे, ठेवायला पण अशा मस्त वाटतात आणि छोटे छोटे असे झाडं लावले ना ते पण त्याच्यामध्ये छान येतात. इकडं कांदे आहे बघा. तर हे कांदे पण माझे आता साफ करून ठेवण्याचं काम चालू होतं. कांदे वगैरे साफ करून झाले. फायनली गॅलरी जी आहे अशी दिसू लागली बघा, किती स्वच्छ दिसू लागली. तरी पण मला इथालची ती चेअर आणि त्या चेअरवरती ठेवलेली ज्वारीचं पोतं आहे ते काढायचं आहे. पण मी सध्या इथंच ठेवलेलं आहे.